हळूच घ्या मग. जय शिवराय मित्रांनो, खरं तर मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा खालावली होती. आज नांदेड या ठिकाणी दौरा असताना सरकारला मात्र जाग येत नाही. तब्येत खालावलेली आहे आणि निश्चितच मराठा समाज जे पाटलाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र सरकारने सुद्धा ध्यानात ठेवायला पाहिजेत. कारण तर हक्काचं आरक्षण मागणारा मनोजदादा जरांगे पाटील काही भीक मागत नाही. मराठा समाज काही भीक मागत नाही. जे कुणबी नोंदी आहेत त्याच्या आधारे मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मागतात, परंतु ते सरकार ध्यानावरती घेत नाही. ओबीसीचा DNA म्हणणारं सरकार एका पक्षाचं किंवा एका जातीचा मुख्यमंत्री नाही. मराठा समाज हा अनेक वर्षापासून मराठा आरक्षण मागतो. मग यापूर्वीसुद्धा कित्येक जरी बळी गेलेले आहेत, परंतु त्या बळीचं सुद्धा ज्या लोकांना आपलं देह अर्पण केलं, आपला जीव प्राण अर्पण केला, एवढं सुद्धा गांभीर्याने घेतल्या जात नाही. तर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे जिम्मेदार हे सरकार असणार आहे. आज मनोजदादा जरांगे पाटील ही दुटप्पी भूमिका वापरतात असं लोकांचं म्हणणं आहे, परंतु दुटप्पी भूमिका नसून मनोजदादा जरांगे पाटील हे आरक्षणाचा लढा मागतात आणि मराठा समाजाला आरक्षण मागतात. आज आम्ही जे काही उद्याचं नियोजन आहे, मनोजदादा जरांगे पाटील हिंगोलीला येणार आहेत, त्यानिमित्त आज जे काही नियोजन आहे त्या नियोजनाच्या संदर्भात आज आम्ही हिंगोलीच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. आणि मनोजदादा जरांगे पाटील जर त्यांची तब्येत व्यवस्थित झाली तर ते 12 किंवा 1 वाजेपर्यंत हिंगोलीच्या ठिकाणी येणार आहेत, हिंगोलीत येणार आहेत. तर अशा प्रकारे आमचं नियोजन सध्या सुरू आहे. पाठीमागे आमचे बांधव आहेत अजय गावचे आणि बद्री पाटील आहेत आणि मी विश्वनाथ ठाकरे. अशा पद्धतीचं सध्याचं नियोजन आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत लवकरच चांगली व्हावी अशी एक प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. उद्या कोणीही विसरू नका, कारण तर आरपारची लढाई असणारे मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येतसुद्धा खालवली जात आहे. ज्या माणसाने आपल्यासाठी घरावरती तुळशीपत्र ठेवलेले आहेत, मुलाला मुलीला सगळ्या कुटुंबाला रस्त्यावर सोडलेले आहेत, त्या गोष्टीची आपल्याला सुद्धा जाणीव असली पाहिजे. मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आपल्याला असली पाहिजेत. कोणताही स्वार्थ न ठेवता कितीही काम असेल तर ते बाजूला सारा आणि उद्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी हिंगोली या ठिकाणी या. जय शिवराय.